श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पर्यवेक्षक अनिलजी कुटवाड यांची उपस्थिती होती। तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक भरत दायगुडे सर, प्राध्यापक जुबेर खान पठाण सर, प्राध्यापक सूर्यवंशी सर, प्राध्यापक लवकान शेवाळे सर, प्राध्यापक गव्हाणे सर, प्राध्यापक आखणगिरे सर व मान्यवरांची उपस्थिती होती। दुपारच्या सत्रामध्ये याच कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ शिक्षक श्रीमान व्यंकटराव आखणगिरे, श्रीमान दिलीपरावजी शिंदे यांची उपस्थिती होती। या प्रसंगी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तर दुपारच्या सत्रामध्ये श्रीराम विद्यालयाच्या विद्यार्थी संसदेचं उद्घाटन संपन्न झालं। या कार्यक्रमामध्ये पांच्या सुती, इगे अनन्या, आकणगिरे पार्थ, शेख साहेरा, साळुंके गौरी, फटाले ईश्वरी, नागमोडे खंडू, वळसे समर्थ, खंदाडे नंदिनी, गाडे श्रेया, पाटील शिवम, झुरपे आरुष, वणी मंगेश, राठोड अनिकेत, कातळे समीक्षा, देवगिरे पंकज, उपाडे अर्चना, खंडागळे संदेश यांचा लोकप्रतिनिधी म्हणून विद्यार्थी संसदेच्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्यात आला। या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी उच्च माध्यमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी श्रीमान दिलीप शिंदे सर यांनी सुंदर लोककलागीत सादर करून सर्व उपस्थितांचं मन वेधून घेतलं। पर्यवेक्षक अनिलजी कुटवाड यांनी विद्यार्थी संसदेचं महत्त्व समजावून सांगितलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीमान अमृतेश्वर स्वामी सर आणि लवकांजी शेवाळे यांनी केले। या प्रसंगी विद्यार्थी व पालक राधिका मेहत्रे यांची उपस्थिती, प्राध्यापक मोठे सर व मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। प्राध्यापक मोठे सर, प्राध्यापक गव्हाणे सर